हजर होते. इतर 3 नगरसेवकांचं काय? बघा, जे 4 नगरसेवक गैरहजर होते त्यापैकी एक कीर्ती ढोणे ॲडव्होकेट ह्या हजर होत्या आणि त्या बाबतीत पक्षश्रेष्ठींची वरिष्ठांशी चर्चा झालेली आहे आणि त्या अनुषंगाने काही गोष्टी पॉझिटिव्हली घेतल्या गेलेल्या आहेत आणि बाकीच्या तिघांवरती कारणे दाखवा नोटीस तर बजावलेली आहे. त्यांच्याकडनं स्पष्टीकरण यायचं आहे. शोकॉस नोटीस त्यांनी जो व्हीप बजावला होता त्याचं कुठेतरी पालन झालेलं नाही, पक्षशिस्तीचा भंग केलेला आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार. या तिघांवरती कारवाई, त्यापैकी तर दोघांचं पद धोक्यात आहे. पोटनिवडणुकीच्या तयारीला लागण्यासाठी आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऑलरेडी म्हणजे काय म्हणतो त्याला संदेश दिलेला आहे आणि ती तयारी आम्ही सुरू केलेली आहे. काय कारण होतं की जेणेकरून हे नगरसेवक कुठं गायब झालेले, काय झालेले, कशामुळे काय झालं? त्या बाबतीत त्यांचं शोकॉस नोटीस बजावलेली आहे, त्यांचं उत्तर येऊ द्या आणि त्या बाबतीत पक्षाकडे जे काही पुरावे आलेले आहेत, बाकीच्या काही गोष्टी आहेत, त्याच्यावर येत्या काही दिवसामध्ये आम्ही स्पष्टीकरण देणार आणि तुम्हाला काही गोष्टी कळतील. 2 ठिकाणी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. आपण आता बोलले 2 ठिकाणी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. काय बोलणार आहे? लागणार आहेत. बघू आता कोणते आहेत ते.